नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानमुद्रा अकॅडमी या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आणि आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण आधुनिक भारताच्या इतिहासातील एक महत्त्वपूर्ण टॉपिक या ठिकाणी डिस्कस करणार आहोत. तो म्हणजे दुष्काळ आयोग. दुष्काळ आयोगावर आपल्या आयोगाने सततचे प्रश्न या ठिकाणी विचारलेले आहेत. सर्व स्पर्धा परीक्षेमध्ये दुष्काळ आयोग आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये एक महत्त्वाचा टॉपिक या ठिकाणी आहे. तर चला मग विना देरी करता आपण बघूया कोणकोणते दुष्काळ आयोग या ठिकाणी ब्रिटिश काळामध्ये स्थापन करण्यात आले होते. आणि व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला अशी ट्रिक सांगतो ज्यानुसार तुम्हाला परमनंटली लक्षात राहील की कोणता दुष्काळ आयोग आधी होता, कोणता नंतर होता, त्याची सिरियल वाईज ते दुष्काळ आयोग कसे आले होते हे तुम्हाला परत करण्याची या ठिकाणी गरज कधीच पडणार नाही. तर चला मग विना वेळ गमावता सुरू करूया आपल्या या व्हिडिओला. तर सर्वात पहिला जो दुष्काळ आयोग ब्रिटिश काळामध्ये जो स्थापन करण्यात आला होता तो होता कर्नल स्मिथ आयोग. कर्नल स्मिथ आयोग 1860-61 या ठिकाणी स्थापन करण्यात आला होता. कर्नल स्मिथ आयोग लॉर्ड कॅनिंगच्या कार्यकाळामध्ये या ठिकाणी स्थापन करण्यात आला होता आणि याचा उद्देश होता दिल्ली परिसरातील चौकशी करणे. दिल्ली परिसरातील दुष्काळाची चौकशी करणे हा कर्नल स्मिथ आयोगाचा या ठिकाणी उद्देश होता आणि हा पहिला दुष्काळ आयोग या ठिकाणी आहे असे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. त्यानंतर पुढचा दुष्काळ आयोग आहे मित्रांनो कॅम्बेल आयोग. कॅम्बेल आयोग 1866-67 या ठिकाणी स्थापन करण्यात आला होता. कॅम्बेल आयोग सर जॉन लॉरेन्स यांच्या कार्यकाळामध्ये स्थापन करण्यात आला होता. याचा उद्देश होता भविष्यातील दुष्काळाचा सामना करण्यासाठी उपाययोजना करणे. हा उद्देश आहे कॅम्बेल आयोगाचा या ठिकाणी होता मित्रांनो. पुढचा महत्त्वाचा दुष्काळ आयोग आहे तो म्हणजे स्ट्रॅची आयोग. स्ट्रॅची आयोग 1878 ते 80 या ठिकाणी मध्ये स्थापन करण्यात आला होता. स्ट्रॅची आयोगाच्या कार्यकाळामध्ये लॉर्ड लिटन या ठिकाणी गव्हर्नर जनरल होता. हा आयोग दुष्काळ निवारणाच्या शिफारसीसाठी या ठिकाणी स्थापन करण्यात आला होता. त्या शिफारसी अशा होत्या जसं की दुष्काळ निधी देणे, 1983ची दुष्काळ संहिता, करात सूट, भोजन व पैशाची मुदत अशा या ठिकाणी काही शिफारसी या आयोगाने केलेल्या होत्या. त्यानंतर पुढचा दुष्काळ आयोग आहे लायल आयोग. लायल आयोग 1897 या ठिकाणी स्थापन करण्यात आला होता आणि लायल आयोग लॉर्ड एल्गिन II याच्या कार्यकाळामध्ये या ठिकाणी स्थापन करण्यात आला होता. पुढचा दुष्काळ आयोग आहे मित्रांनो मॅकडोनाल्ड आयोग. मॅकडोनाल्ड आयोग 1899 या ठिकाणी स्थापन करण्यात आला होता. 1899 ते 1900 हा याचा कार्यकाळ आहे आणि मॅकडोनाल्ड आयोगच्या कार्यकाळामध्ये गव्हर्नर जनरल होता लॉर्ड कर्झन. पुढचा आणि शेवटचा महत्त्वाचा आयोग आहे मित्रांनो जॉन वुडहेड आयोग. जॉन वुडहेड आयोग जो आहे तो 1948 या ठिकाणी स्थापन करण्यात आला होता. हा आयोग लॉर्ड वेवेलच्या कार्यकाळामध्ये या ठिकाणी स्थापन करण्यात आला होता आणि याचा उद्देश होता बंगालची दुष्काळातील चौकशी करणे. बंगाल प्रांतासाठी जॉन वुडहेड आयोगाची या ठिकाणी स्थापना करण्यात आली होती. हा होता मित्रांनो या ठिकाणी शेवटचा आयोग. अशा प्रकारे आपण बघितले की कोणकोणते दुष्काळ आयोग कोणकोणत्या कार्यकाळामध्ये आणि कोणत्या कोणत्या गव्हर्नर जनरलच्या कार्यकाळामध्ये या ठिकाणी स्थापन करण्यात आले होते आणि त्यांचा उद्देश या ठिकाणी काय होता हे आपण बघितले. आता आपण बघणार आहोत की हे सर्व जे दुष्काळ आयोग आहे ते तुम्ही एका ट्रिकने सिरियल वाईज कसे लक्षात ठेवू शकता. तर चला बघूया की कोणती अशी ट्रिक आहे ज्यामुळे तुमचे हे सर्व दुष्काळ आयोग या ठिकाणी लक्षात राहतील. तर जी ट्रिक आहे मित्रांनो ती अशी आहे. तर चला आपण ट्रिक बघूया. तर ती ट्रिक ही आहे मित्रांनो. ही आपल्या समोर ती ट्रिक आहे जिच्यामुळे तुमचे सर्व दुष्काळ आयोग या ठिकाणी सिरियल वाईज लक्षात राहतील. तर मी तुम्हाला ट्रिक वाचून दाखवतो. स्मिथने कंबल स्ट्रेच करून लॉयल मॅकडोनाल्डच्या हेडवर दिले. ही मित्रांनो एक ट्रिक आहे. हे जे वाक्य आहे हे तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. वाक्य मी परत एकदा रिपीट करतो. स्मिथने कंबल स्ट्रेच करून लॉयल मॅकडोनाल्डच्या हेडवर दिले. म्हणजे स्मिथने जे कंबल म्हणजे आपले अंगावर घ्यायचं जे घोंगडं असते आपण जे म्हणतो त्याला, स्मिथने कंबल स्ट्रेच म्हणजे ताणून लॉयल मॅकडोनाल्डच्या हेडवर दिले म्हणजे त्याच्या डोक्यावर दिलं असं या ठिकाणी या वाक्याचा म्हणायचा अर्थ आहे. तर आता मी तुम्हाला सांगतो की कशा प्रकारे हे वाक्य लक्षात ठेवलं ना तुमचं सर्व दुष्काळ आयोग या ठिकाणी लक्षात बसतील. तर स्मिथ सर्वात पहिला शब्द जो आहे यातला आहे तो आहे स्मिथ. स्मिथ म्हणजे आपला स्मिथ आयोग जो पहिला आयोग या ठिकाणी होता. स्मिथने कंबल स्ट्रेच, स्मिथने कंबलचा अर्थ आहे कॅम्बेल आयोग या ठिकाणी दुसरा आयोग होता. स्ट्रेचचा अर्थ आहे स्ट्रॅची आयोग या ठिकाणी तिसरा आयोग या ठिकाणी स्थापन करण्यात आला होता. त्यानंतर करूनचा अर्थ काही नाही मित्रांनो. त्यानंतर लायलचा जो अर्थ आहे तो आहे लायल आयोग. तोच जो या ठिकाणी चौथा आयोग या ठिकाणी होता लायल आयोग. पुढचा आयोग आहे मॅकडोनाल्ड आयोग. जसं या तशी शब्द आहे मित्रांनो, तुम्हाला कोणतीही या ठिकाणी दुरुस्ती करण्याची गरज नाही. जशी या तशी शब्द या ठिकाणी आहेत. मॅकडोनाल्ड आयोग आणि च्या हेडवर दिले. हेड म्हणजे वुडहेड आयोग या ठिकाणी हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. स्मिथने कंबल स्ट्रेच करून लायल मॅकडोनाल्डच्या हेडवर दिले. स्मिथ आयोग, कंबल आयोग, स्ट्रॅची आयोग, लायल आयोग, मॅकडोनाल्ड आयोग आणि वुडहेड आयोग
हे तुमच्या या ठिकाणी लक्षात राहणार आहे या ट्रिकने. हे बघा, स्मिथ आयोग 1860-61, लॉर्ड कॅनिंग, कॅम्बेल आयोग 1866-67, जॉन लॉरेन्स, स्ट्रॅचे आयोग 1878 ते 80, लॉर्ड लिटन, त्यानंतर लायल आयोग 1897, लॉर्ड एडगिल 2, त्यानंतर मॅकडोनाल्ड आयोग 1899 ते 1900, लॉर्ड कर्झन, आणि शेवटचा आयोग आहे जॉन वुडहेड आयोग 1948, लॉर्ड वेवेलच्या कार्यकाळामध्ये. अशा प्रकारे ह्या एका ट्रिकने तुम्ही सर्व या ठिकाणी जे दुष्काळ आयोग आहे ते सिरियल वाईज या ठिकाणी लक्षात ठेवू शकता. आणि आयोग अशाच प्रकारचे या ठिकाणी तुम्हाला प्रश्न विचारते की तुम्हाला सिरियल वाईज या ठिकाणी लक्षात ठेवायचे आहेत आयोग या ट्रिकने. आशा करतो मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आताच आपल्या ज्ञानमुद्रा अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.